अरे बाबा बोल, काय झालंय? मी तुला बोललो होतो ना, तुझी आई शांत बसणाऱ्यांपैकी नाहीये. काहीतरी गडबड करणार आहे नक्की. म्हणजे बाबा? बनी बाबा सांग ना, आई नेमकं काय करणार आहे असं वाटतंय तुला? मला जे वाटतंय ना ते नसू दे बस. तुझं घड्याळ कुठे आहे ग? असेल बेडरूम मध्ये. ते बंद पडलं होतं. तू आईला सेल बदलायला दिलं होतंस? नाही तर. तुझं घड्याळ तुझ्या आईकडे. म्हणजे मला नाही कळलं. अरे न कळण्यासारखंच आहे हे. पण जर अमृता हे करते तर पुढच्या काही तासात काहीतरी मोठी गडबड होऊ शकते. अमृता खूप मोठं काहीतरी घडवू शकते. बाबा तू काय बोलतोयस ना, कळतच नाहीये मला. सांगतो. समज तुझी आई जुई बनली तर? काय? हो, इच्छाधारी नाग नागिणींना मिळालेल्या वरदानांपैकी एक हे. म्हणजे 6 महिन्यातून एकदा आपली इच्छा असेल तर आपण एखाद्या व्यक्तीचा हात 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ धरून ठेवला आणि त्या व्यक्तीच्या रोजच्या वापरातली एखादी वस्तू आपण परिधान केली, मनोमन इच्छा व्यक्त केली आणि मनातल्या मनात आपला मंत्र म्हटला तर आपण त्या व्यक्तीचं रूप घेऊ शकतो. एका प्रहरासाठी म्हणजे 3 तासांसाठी. हे कसं काय शक्य आहे बाबा? शक्य आहे बाळा. आपल्याला मिळालेल्या वरदानांपैकी हे एक आहे. म्हणजे पुढे आपण 3 तास त्या व्यक्तीच्या रूपात वावरायचं? म्हणजे 3 तासाचं काही कंपल्सरी नाहीये. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण त्या व्यक्तीची परिधान केलेली वस्तू आपल्यापासून दूर केली की काही वेळातच आपण आपल्या मूळ रूपात येतो. हा, पण 3 तासापेक्षा जास्त वेळ झाला तरी सुद्धा आपण आपल्या मूळ रूपात येतो. बाबा हे 6 महिन्यातून एकदाच होऊ शकतं? हो, आणि कदाचित अमृता तेच करते. अरे पण तुम्हाला तर मंत्र आठवत नाही ना? अरे तोच माझ्या समोरचा प्रश्न आहे ना. म्हणजे अमृताकडे तुझं घड्याळ आहे. मगाशी ती बोलताना तिचा आवाज तुझ्यासारखा होता, पण तिनं तुझं रूप घेतलेलं नव्हतं. हे नेमकं काय आहे मला कळत नाहीये. काय झालं बनी? काय? काय आता तर तुझ्यासाठी इतके फटके खाल्ले आणि तू ओळख पण दाखवत नाही. नाही म्हणजे हाक मारली तर हाक पण देत नाही आणि आता तर फोन पण कट करतेस. अरे बनी, बाबांशी महत्वाचं बोलत होते ना म्हणून फोन कट केला. आणि काय रे, कधी हाक मारलीस तू मला? अरे काय आत्ताच तू सोसायटीच्या बाहेर धावत धावत ऑटो पकडलीस ना तेव्हा. किती हाक मारले यार. तू तर हॅशटॅग वळून पण नाही बघितलं. मी? ए प्लीज आता आता असं नको बोलू. कानात हेडफोन होते म्हणून ऐकू नाही आलं. 1 मिनिट बनी, तू नक्की मलाच बघितलंस ना? ए बनी की आंखें कभी धोखा नहीं खा सकती. फोन ठेव, नंतर बोलू. ठेवला? बाबा नेमकं काय ना ते कळलंय मला. काय कळलंय? बनीने आता मला सोसायटीच्या बाहेर रिक्षात बसताना बघितलं. मी जर इथे आहे तर बनीला कोण दिसलं? म्हणजे तुझ्या आईनं तुझं रूप घेतलंय हे नक्की. बाबा पण तिला पण मंत्र आठवत नाही ना? अगं तिला मंत्र आठवत नाहीये, पण ती काहीतरी जुळवाजुळव नक्की करू शकते. पण माझं रूप घेऊन ती जाणार कुठे? आला. बाबा आई आलापला भेटायला गेली असेल का? नाही, हा सगळ्यांना माझाच मूर्खपणा आहे. मी तिचं ऐकलं नाही ना म्हणून ती असं करतेय. अरे बाळा तू तू शांत हो बघू. हे बघ ती कुठे गेली आहे, काय करणार आहे आपल्याला काहीच अंदाज नाहीये. मग आपण लवकर जाऊन तो अंदाज काढूया. बाबा आई आलाप समोर जाऊन काही उलट सुलट बोलली ना तर आलाप माझ्यापासून लांब जाईल बाबा. आणि मग असा कसा लांब जाईल? तुझा बाबा आहे ना? आहे ना? बाबा तू तर आहेस रे माझ्या सोबत, पण जुई बनलेली आई तर तिथे ना. तू तू आईला फोन लाव चल. बाबा पण ती स्वतःहून सांगणार आहे का ती कुठे येते? अरे बाई तो ती जर आलापला भेटायला गेली असेल तर ती तुझा फोन रिसीव्ह नाही करणार. कळलं? लाव.
कट केला. कट केला. चल 9:40. साधारण 2 तास हातात आहेत. जुई, आता तुझं आणि आलापचं नातं संपवूनच मी या घरातून बाहेर पडेन. हाल कैसा है जनाब का. पीछे मुड़ो. काय पीछे मुड़. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. सकाळ सकाळी अरे याद इसकी आती है, इसको बड़ा सताती है. टटटे टडे टटे टडे टन. जुई, ये सपना नहीं, ये हकीकत है. दादिया, तेरी दिल की आवाज इसे यहाँ तक खींच के लाई है. जुई, सकाळी सकाळी इथे काय आली तर काय प्रॉब्लेम आहे. अरे मिया बीबी राजी, काल तर आई पण राजी. आणि आम्ही दोघं बँड बाजा बराती. त्यामुळे ती या घरात केव्हाही येऊ शकते. बाबा उदय तिला बोलू द्याल का? अरे तिच्या मनातलंच तर बोलतोय आम्ही. नाही नाही काका काका, आता आपण कासवासारखे एकदम शांत आणि मंद राहूया. आखो ही आखो में इशारा. वा रफीजी वा. उदय चल बाबा, आता इथे आपल्याला काही किंमत उरलेली नाही. याला ही मिळाली, हिला हा मिळाला. चल. हो बाबा असं काही नाहीये. नाही नाही तसं काही नसलं तरी मला जावंच लागणार आहे, कारण माझे सारे गम येऊन ठेपलेत. सारे गम. वा 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 वा. काका, मुलांना बसा. तुमचे सूर योग्य लागण्यासाठी तुम्हाला चहा हवा असतो ना? हो. कोण देणार? मावशीणी संध्या गेली बाजारात, वहिनी गेला कामावर. चहा कोण देणार? घेईल मी माझं करून. कशाला? ज्यांनी एवढी स्वादिष्ट खीर बनवली ते देतील की स्वादिष्ट चहा. माझ्याशिवाय राहुलं नाही ना. दाद्या, जुई. हॅलो जुई. किचन इज युअर्स. काय ग जुई, जमेल ना छान चहा बनवायला? हो हो, मी करते भाऊजी. भाऊजी, मी आजपासून मी भाऊजी. दिली की नाही प्रायव्हसी? कोणी सांगितलं होतं एवढा शहाणपणा करायला? दाद्या, या आभार म्हणून गेली का अपमान करून? जुई जुई, तिकडे कुठे निघालीस? किचन. तिकडे आमची बेडरूम आहे की नाही, आपलं किचन इकडे. हो ना, ऍक्च्युली मी पण हा ग्लास घ्यायलाच आले होते. लोक प्रेमात वेडे होतात ऐकलेलं. ही चुकतीये. जाऊ दे दादा, काय ते बघून घे. मी येतोय, मला उशीर होतोय. हा सारे गम प. मुलांनो
अगं जुई, बाहेर उदयला तू असं का बोललीस? अरे ते कसं दिसतं ना काकांसमोर, त्यात आपण दोघे आत आलो आणि ते एकांत वगैरे मला नाही आवडलं बाबा, सो बोलले मी. अगं बरोबर आहे तुझं, पण त्याचं सुद्धा चुकीचं नाहीये ना. म्हणजे एकमेकांच्या प्रेमात असलेल्या दोन मनांना एकांत हा हवाच असतो ना. आणि जस्ट अ मोमेंट. बंद कर ते गाणं आधी. हो हो हो. बरं तू चिडू नकोस, तू चहा कर, मी उभा राहतो इथे. गॅसच्या जवळ मी जाऊ शकत नाही. गॅस तू फक्त उभाच राहणार आहेस का? हा, पण तुझ्याकडे प्रेमाने बघेन ना. बघेन मी, तू चहा कर. जुई अगं, कसं आहे ना आलाप, मी जर चहा केला ना तर तो चांगला नाही होत, आणि जर मी चहा कसा करायचा हे सांगितलं ना तर तो चांगला होतो. सो मी बघेन, तू चहा कर. जुई अजून आपलं लग्न पण नाही झालं, तू आत्ताच मला कामाला लावतेस. मी सांगते तसं कर ना आलाप बाळा. बाळा? प्रेमाने बोलले बाळा. मग तसं वाटू पण दे. एनिवेज, चहाचं भांड कुठे आहे? चहाचं भांड एक चमचा चहापूड आणि 4 चमचे साखर. काय? चहा पूड आणि साखर इथे आहे ना. आणि बाबांना गोड चालतं ना? अगं आमच्या घरी सगळेच गोड आहेत, आणि या गोड घरात आता तू येणार आहेस. तू जाईल. काय? चहा उतू जाईल. हा. 10-7 झाले. जुई जरा आलं घे ना. आलं कुठे आहे? ते बघ. करायला काय आले आणि काय करावं लागतंय? जुई, जुई. हो. अगं रिंग कुठे आहे? कसली रिंग? अगं काल दिली ना मी तुला रिंग, जी एवढ्या प्रयत्नानंतर मी काल देऊ शकलोय. अच्छा, ती रिंग. ऍक्च्युली काय ना, सकाळी अंघोळ करताना काढून ठेवली आणि पुन्हा घालायचेच विसरले. अगं असं कसं विसरलीस? आणि बाकीचं तर लक्षात आहे ना? म्हणजे कालचा प्रपोज, तुझ्या घराच्या खाली येऊन मी तुला ड्रॉप केलं, आणि तो बॉक्स ज्यामध्ये आपण दोघं काल होतो. काय? कसला बॉक्स? आणि कुठे होता तुम्ही दोघं? तुम्ही? अगं आपण. तू असं पहिल्यांदा ऐकल्यासारखं का करतेस? पहिल्यांदाच नाही, पण काय? ओ, तू लाजतेस? मला सांग, मी अजून काय करू ज्याने तुझं हे लाजणं अजून खुलून येईल? मी सांगते ते कर. हा, ओके. बाबा अरे किती स्लो चालतोय. लवकर चल ना.
उशीर झाला तर वेळ हातून निघून जाईल. अगं तू वेडी आहेस का? आत कुठे निघाली आहेस सरळ? ऑलरेडी एक जुई आतमध्ये आहे. जरा त्यांचा विचार कर. त्यांचा विचार ना तूच कर. मला तर काही सुचत नाहीये. ही जी काही तू रेसलेस झाली आहेस ना, त्याच्यामुळे मला पण काही सुचत नाहीये. त्या रिक्षावाल्याच्या जवळजवळ सीटवर बसायला निघाली होतीस. बाबा आता बाहेरचं सोड ना. आता आत कसं जायचं ना ते सांग. नाही नाही, आपण आत जायचंच नाहीये. आपण बाहेरून अंदाज घ्यायचा आहे. कुठून सुरुवात करूया? ओके, आपण मागच्या बाजूने सुरुवात करू. हं? मागच्या बाजूने? चल, 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 चल. बाबा काय? ते बघ. जुई जुई अगं ऐक ना. अगं बॉक्सचा विषय काढला तर ही कुठली शिक्षा? मग काय, चहा बनवायचा सोडून नको ते विषय काढतोयस. लोकांना काय करत बसले? नको ते म्हणजे? अगं मग आधी सांगायचं ना, बाबांनी केला असता चहा. जे सांगायचं होतं ते सांगताच येत नाहीये. म्हणजे ए शांत बस, मागे वळू नकोस. बाबा, अरे आई बघ ना, आलापला शिक्षा देते. करू दे. काय? अगं म्हणजे ते परवडलं, पण ती जे करायला आली आहे ना, ते तिने करायला नको आहे. जुई मी वळू? नको बाबा, यार काहीतरी कर ना तू प्लीज. हो, मी त्याचाच विचार करतोय. थांब. थांब तसाच. आलापला असा त्रास होताना मी नाही बघू शकत. आणि आईने काकूंना खरं सांगितलं ना, मग तर सगळंच संपेल. काय ग? आलापची आई कुठे आहे? अमृताला त्या भेटलेत की नाही? त्या देवपूजा करत असतील बहुतेक. त्या दोघींना एकमेकींपासून लांब ठेवलं पाहिजे. काय झालं हिला? एवढी का लाजते ही? जुई जुई अगं ऐक ना. जुई प्लीज. केली? जुई काय झालं? मी एक काम करते, मी आज जाते आणि आईला बाहेर घेऊन येते. हा अगं त्यामुळे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण त्यांचा वाढेल. फेपरेल त्यांना दोन दोन जुई बघून. मग आपण असं सांगूया ना, मेले में बिछडे थे जुडवा बहन आहे. हा अरे मेरा बच्चा, हे खूप फिल्मी आहे. तुझं खरं आयुष्य आहे, तसं काहीतरी सुचव. जोपर्यंत आई आतमध्ये आहे ना, तोपर्यंत मला काहीच नाही सुचवणार. बाबा हा? आता तू सांग ना, काय करायचं आपण? एक मिनिट, आठवतोय. मालती येऊ दे, अगर नको येऊ दे. मी आलापच्या वडिलांसमोर या नात्याला नकार देऊन निघून जाते. याला पण आत्ताच म्युझिक वर गाणं गायचं सुचलं. हे काय नवीन? बाबा आणि त्यांचं म्युझिक क्लास सुरू झालाय. काका ऐका ना. काका ऐका ना. आता पुढची ताण तू ऐक. अहो बघून घ्या ना. भाजलं
वाचले. म्हणजे चहाचा कप पडला की नाही नाही, चुकून पडला. सॉरी काका. काय तानसेंची तान ऐकून ढग बरसायचे, माझी तान ऐकून तू चहा बरसवला. असू दे. जुई तुझ्या बाबांचा फोन आहे. कैलासचा फोन. म्हणजे ह्याला कळलं वाटतं. हॅलो. आलाप, जुईला पटकन पाठवून दे घरी. काय जरा अर्जंट काम आहे, पटकन पाठव. हो काका, जुई आली आहे का, काय करते तर विचारा. अरे मला माहिती आहे ती आली आहे. ती मला सांगूनच गेली होती. अरे तिला प्रीस्कूल मधून फोन आलाय ना, म्हणून मी लगेच सांगायला फोन केलाय. पाठव पाठव. तिला फोन आला मग तुम्हाला कसं कळलं?